सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वृषाली तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करत आहे। दिवाळी आता जवळ येत आहे आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यापारी लोकांसाठी खूप महत्त्वाचं असतं, नोकरी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं। प्रत्येकासाठीच हे लक्ष्मीपूजन खूप खूप महत्त्वाचं असतं। येणारं संबंध वर्ष आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, सुख समृद्धी राहावी, आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी, यासाठी आपण हे लक्ष्मीपूजन प्रत्येकच जण अतिशय आनंदामध्ये आणि आपापल्या परीने जसं जमेल तसं थाटामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो। हे लक्ष्मीपूजन आपण केल्यानंतर छोट्या छोट्या अशा कुठले बिनाखर्चिक उपाय आहेत जे जर आपण करून पाहिले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये धनलाभ होईल, काही चांगले उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील, आर्थिक अडचणी आपल्या दूर होतील। असे कुठले उपाय आहेत, छोटे छोटे कुठले तोडगे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या दिवशी आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपल्या घरात झालं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 11 कवड्या घ्यायच्यात। कवड्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पांढऱ्या रंगाच्या कवड्या असतात। तुळजापूरला वगैरे आपण त्या कवड्यांची माळ ह्या अनेक गोंधळी ज्या असतात त्यांच्या गळ्यामध्ये पाहतो। तर तशा 11 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत। स्वच्छ पवित्र पाण्याने आपल्याला धुवायच्या आहेत। गंगेचं पाणी जर घरामध्ये उपलब्ध असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, त्या पाण्याने धुवाव्या। ते जर नसेल तर कुठल्याही स्वच्छ आणि पवित्र पाण्याने या 11 कवड्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्यानंतर आपल्याला आपले जे घरामध्ये आपण लक्ष्मीपूजन केलेलं असतं त्या लक्ष्मीपूजनाच्या तिथे आपल्याला त्या कवड्या घेऊन जायच्या आहेत। त्या कवड्या लक्ष्मीला वाहायच्या आहेत किंवा तिच्या पायाजवळ सुद्धा ठेवल्या तरी सुद्धा चालतं। तिच्या पायाजवळ या कवड्या ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला या कवड्यांवर हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, फूल असं वाहायचं आहे। थोडक्यात लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला या कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे। त्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये या कवड्या ठेवायच्या आणि त्या बांधायच्या त्या लाल वस्त्रामध्ये। आणि जिथे आपण आपल्या घरामध्ये पैसे ठेवतो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे आपली लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते, जिथे आपण पैसा ठेवतो, गल्ला जो असतो, तिथे या कवड्या ठेवायच्या आहेत। किंवा घरामध्ये जिथे आपण तिजोरी असते, जिथे आपण दागिन्यांची साठवणूक करत असतो, पैशांची साठवणूक करत असतो, अशा ठिकाणी जर आपण या कवड्या लाल वस्त्रामध्ये बांधलेल्या ठेवल्या आणि मम ग्रह स्थिरो भवतु, मम ग्रह स्थिरो भवतु, मम ग्रह स्थिरो भवतु अशी प्रार्थना आपण त्या कवड्यांवर हात ठेवून केली। मम ग्रह स्थिरो भवतु म्हणजेच तू लक्ष्मी माते, तू माझ्या घरी स्थिर राहा, माझ्या घरी स्थिर राहा, माझ्या घरी स्थिर राहा, अशी याचना, अशी प्रार्थना आपल्याला त्या लक्ष्मी मातेला करायची आहे। आणि त्या कवड्या आपल्याला आपल्या ड्रॉवरमध्ये, आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। येणाऱ्या संबंध वर्षभर तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील। एक वर्षभर आपल्याला हे ठेवायचं आहे, पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। परंतु हा उपाय तुम्ही आता या दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस करून पहा, तुम्हाला त्याचे नक्कीच रिझल्ट चांगले दिसतील। दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण ज्या दिवशी दिवाळीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपलं झालं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक घरामध्ये शंखनाद करायचा आहे। घरामधल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला हा शंखनाद करायचा आहे। त्यामुळे काय होतं तर त्यामुळे घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे, नकारात्मक लहरी ह्या घरापासून निघून जातात आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते। तर त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही नकारात्मकता आपल्या घरातून नाहीशी करण्यासाठी अवश्य करून पहा, त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल। तिसरा उपाय म्हणजे दिवाळीच्या या 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला तृतीयपंथी लोक जर कुठे भेटली, तुमच्या घरामध्ये आली किंवा तुम्हाला कुठेही ते भेटले तर त्यांना कृपया 11, 21, 31, 51, 101 असे जसे आपल्याला शक्य आहेत आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला त्यांना पैसे द्यायचे आहेत आपल्या जवळचे। आणि
दिल्यानंतर त्यांच्याकडून किमान 1 रुपया आपल्याला मागून घ्यायचा आहे आणि हा 1 रुपया आपल्याला आपल्या गल्ल्यामध्ये, आपल्या घरामध्ये आपण जिथे पैसे ठेवतो त्या ड्रॉवरमध्ये हा 1 रुपया आपल्याला ठेवायचा आहे. खूप प्रभावी असा हा तोडगा आहे, प्रभावी उपाय आहे, तुम्ही करून पहा. तृतीयपंथीयांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये खूप ताकद असते. तर त्यामुळे त्यांना आपण पैसे दिल्यानंतर 1 रुपया त्यांच्याकडून आशीर्वाद स्वरूप अवश्य घ्या. तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटतील. तर अशा प्रकारे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला असे कुठले छोटे बिनाखर्चिक तोडगे करता येतील, उपाय करता येतील, जेणेकरून येणारं सबंध वर्ष हे आपल्यासाठी खूप भरभराटीचं सुखसमृद्धीचं असेल, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर असेल. हे सगळं आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं आहे, अवश्य करून पाहायचं आहे. कृपया चुकवू नका आणि याचा जरूर लाभ घ्या. भेटूया पुढच्या भागामध्ये अजून नवनवीन उपायांसोबत. तोपर्यंत जय जगदंबा.